आणि बातमी रत्नागिरीमधनं रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये काल भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले। निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झाली। भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेरून राणेंचा ताफा पुढे जात असताना हा सगळा गोंधळ झाला। मग पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। अखेर अर्धा ते पाऊण तासांनी ही परिस्थिती नियंत्रणात आली, आटोक्यात आली। निलेश राणेंची काल गुहागरमध्ये सभा होती। त्यांचा ताफा कणकवलीमधून निघाला आणि गुहागरला जाताना ही घटना घडली। दरम्यान भाजपच्या आणि ठाकरे गटाच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालाय। सोबतच काल झालेल्या राड्यामध्ये 5 पोलिसांसह दोनही गटातले 40 कार्यकर्ते जखमी झालेत, तर 60 वाहनांची तोडफोड झाली आहे। तर काल भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर जिथे राडा झाला, गोंधळ झाला, त्या कार्यालयाच्या बाहेर आजची काय परिस्थिती आढावा घेतलाय रवींद्र कोकाटे यांनी। मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूण नजीकच्या भास्करराव जाधव यांच्या कार्यालयाचे इथे आहे। कालच्या राड्यानंतर आजची स्थिती जर पाहिली तर भास्करराव जाधवांचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयावरती आपण कार्यालयाचे इथं बघितलं तर पोलीस फौजफाटा आहे, तो अजूनही तैनात करण्यात आलेला आहे। मोठा पोलीस फौजफाटा आहे। जवळपास पोलिसांच्या 3 गाड्या आलेल्या आहेत। कालची जर स्थिती आपण पाहिली तर काल दगडफेक झाली होती। दगडांचा सुद्धा खच आहे, तो भास्करराव जाधवांच्या कार्यालयाच्या ठिकाणी अजूनही जमा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या पोलिसांची भूमिका जर पाहिली तर पोलीस सध्या जे कार्यकर्ते आहेत दोन्ही गटाचे यांच्यावरती गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा चिपळूणमध्ये आलेले आहेत। माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवरती दगडफेक झाल्यानंतर वातावरण आहे ते चिघळलं होतं। या दगडफेकीमध्ये दुचाकी शोरूम आहे, या शोरूमची सुद्धा काचा आहेत त्या फुटल्या होत्या। जवळपास 60 वाहनांची तोडफोड झाली होती। महामार्गावरती दगडांचा खच पडला होता। आता सध्या चिपळूणचं वातावरण आहे ते तणावपूर्ण शांत पाहायला मिळतंय। लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर ही जी राणे आणि भास्करराव जाधवांचा जो राडा आहे तो आपल्याला पाहायला मिळाला होता। मात्र या सर्व राड्यामुळे चिपळूणला कुठेतरी गालबोट लागलेला आपल्याला पाहायला मिळतंय। रवींद्र कोकाटेसह एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।